जय श्रीराम मित्रांनो, पाप केल्यावर काय होतं ही खरी कथा तुमचं मन हादरवेल. मित्रांनो, माणूस आयुष्यात चुकतो, पाप करतो, पण त्या पापाची शिक्षा कधी आणि कशी मिळते हे कुणालाही माहीत नसतं. आजची ही कथा आहे एका अशा माणसाची ज्याने आयुष्यात खूप पाप केलं, पण शेवटी त्याला देवाने अशी शिक्षा दिली की ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. भाग 1 कथेची सुरुवात. एका गावात राघव नावाचा एक श्रीमंत माणूस राहत होता. पैसा, बंगला, गाडी सगळं होतं त्याच्याकडे, पण त्याचं मन मात्र खूप कठोर होतं. तो गरीब लोकांना मदत करत नव्हता, उलट त्यांना त्रास देत होता. त्याच्या आईने एकदा त्याला सांगितलं, बाळा, पाप करू नकोस, देव सगळं पाहतो. पण राघव हसला. देव वगैरे काही नसतं, पैसा हाच देव आहे. भाग 2 पाप वाढत जातं. राघव लोकांची जमीन फसवून घेत होता. गरीब लोकांना रडून त्याचं घर हिरावून घेत होता. एकदा एका वृद्ध माणसाने त्याच्या पायाला पडून विनंती केली, साहेब, माझं घर घेऊ नका, माझं कुटुंब रस्त्यावर येईल. पण राघवने त्याला लाथ मारून हाकलून दिलं. त्या वृद्धाने डोळ्यात पाणी आणून आकाशाकडे पाहिलं. देवा, न्याय दे. भाग 3 वळण. काही दिवसांनी राघवच्या आयुष्यात विचित्र गोष्टी घडायला लागल्या. त्याचा बिझनेस अचानक तोट्यात गेला. घरात सतत भांडणं सुरू झाली. रात्री त्याला झोप येत नव्हती. त्याला त्या गरीब लोकांचे रडण्याची आवाज ऐकू येत होती. एक दिवस त्याला स्वप्न पडलं. एक तेजस्वी साधू त्याच्या समोर उभे होते. तू जे पाप केलं आहेस त्याची शिक्षा तुला मिळणारच. भाग 4 शिक्षा. हळूहळू राघवने सगळं गमवायला सुरुवात केली. पैसा गेला, मित्र गेले, आणि एक दिवस त्याची आईही आजारी पडली. राघव डॉक्टरसमोर रडत होता, माझ्या आईला वाचवा. पण डॉक्टर म्हणाले, आता काहीच करू शकत नाही. त्या क्षणी राघवला त्याच्या आईचे शब्द आठवले, देव सगळं पाहतो. तो मंदिरात गेला. पहिल्यांदा त्याने मनापासून प्रार्थना केली, देवा, मला माफ कर. भाग 5 शेवट. काही दिवसांनी राघवने आपली सगळी संपत्ती गरिबांना दान केली. तो साधा माणूस बनला, लोकांची मदत करू लागला, आणि एक दिवस त्याला मनाची खरी शांती मिळाली. शेवटचा मेसेज. मित्रांनो, पाप केल्यावर शिक्षा नक्की मिळते, कधी लवकर, कधी उशिरा. पण जर मनापासून पश्चाताप केला तर देवही माफ करतो. म्हणून आयुष्यात नेहमी चांगलं काम करा, कारण देव सगळं पाहतो. शेवटी भावनिक ओळ. पाप केल्यावर शिक्षा उशिरा मिळते, पण नक्की मिळते. देव कधीही अन्याय सहन करत नाही. तो शांतपणे सगळं पाहत असतो. ज्यांना आपण रडवलं त्यांचे अश्रू कधी ना कधी परत येतात, पण मनापासून पश्चाताप केला तर देवही माफ करतो. म्हणून आयुष्यात नेहमी चांगलं करा, कारण शेवटी कर्मच तुमच्यासोबत राहतात. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.